टाकवडेत लंपीनं पुन्हा डोकं वर काढले। लंपीच्या संसर्गानं 2 जनावरांचा मृत्यू, अन्य 2 जनावरे बाधित। टाकवडे तालुका शिरोळीतील जनावरांना होणाऱ्या लंपी संसर्गजन्य आजारानं पुन्हा डोकं वर काढले। लंपीमुळे गावातील 2 जनावरे दगावली असून अन्य 2 जनावरे या आजारानं बाधित झाली आहेत। गावात या आजाराचा फैलाव होण्याअगोदरच यावर तात्काळ उपाययोजना राबवावी अशी मागणी पशुपालकातून होतीये। गेल्या वर्षी 1.5 वर्षापूर्वी लंपी आजारानं गावात धुमाकूळ घातला होता। या संसर्गजन्य आजारामुळे अनेक जनावरं मृत्युमुखी पडली होती। त्यामुळे पशुपालक हताश झाले होते। टाकवडे गावातील पशुपालकांची यावेळी 38 जनावरं या आजारानं दगावली होती। त्यातून आता काहीसा सावरत असताना पुन्हा या आजारानं डोकं वर काढले। सध्या लंपीमुळे गावातील बाळासो काळे व अन्य एका पशुपालकांची पाडी अशी 2 जनावरं दगावली आहेत, तर 2 पशुपालकांच्या जनावरांना लंपीची लागण झाली आहे। त्यामुळे गावातील पशुपालकात चिंतेचं वातावरण पसरलंय। पशुसंवर्धन अधिकारी शरद सव्वाशे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे। पशुपालकांना त्यांनी सूचना दिल्या आहेत। शासनामार्फत योग्य ती काळजी घेतली जात असली तरी हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे अन्य जनावरांना लागण होण्यापूर्वी गावातील ग्रामपंचायत, दूध संस्था यांच्या सहकार्यानं हा आजार आटोक्यात आणण्याचे गरजेचं आहे। महानकरी न्यूजसाठी प्रकाश चव्हाण, टाकवडे। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।